हां, कोणीतरी आलेलं दिसतंय. आवाज येत असेल तर कॉमेंट टाका. आवाज येतोय का व्यवस्थित? प्रभाकर महाजन, नमस्कार. तुम्हाला माझा आवाज येतोय का व्यवस्थित? आणखी दोघं तिघं जण आलेले दिसत आहेत. आवाज येत असेल तर कॉमेंट टाका. आणखी कोण आले? प्रभाकर महाजन एक दिसत आहेत. आणि कोण आले? कॉमेंट टाका म्हणजे मला कळेल. हॅलो, आवाज येतोय ना? ओके, प्रभाकर महाजन यांनी येस म्हणून टाकलंय म्हणजे आवाज येतोय. मला वाटतं 11:30 वाजतायत. आपण सुरुवात करायची का? अजून एक थोडी लोक येऊ देत. 5 जण दिसत आहेत आलेले. 11:31 झाली आहेत. अजून थोडी वाट बघूया. साधारण 10 जण झाले की आपण सुरुवात करूया मला वाटतं. भालचंद्रजी, प्रवीण बुलाख कोणी आलेत का? 8 जण झाले आता. दिलीप पतंगे, नमस्कार पतंगे साहेब. या माध्यमातून आज आपली भेट होतीये. माधुरी केलवाडे, नमस्कार नमस्कार. आवाज ठीक आहे ना? सात जण झाले. आणखी 3 जण झाले की आपण सुरुवात करूया. आपली वेळ झालेली आहे. आवाज येतोय, व्हेरी गुड. 8 जण झाले. फक्त दोघांची वाट बघूया. 9 झाले. 10, व्हेरी गुड. मला वाटतं आपण आता सुरुवात करूया. वेळेत आपला कार्यक्रम सुरू करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळं आज ह्या करोना नामक विषाणू याचा जो सगळीकडं प्रादुर्भाव झाला आहे जगभरामध्ये, अलीकडे खरं म्हणजे ह्याचा उल्लेख मी विषाणूच्या ऐवजी भयाणू असा करायला लागलो आहे. कारण संपूर्ण जगामध्ये इतकं प्रचंड मोठं भय निर्माण झालं आहे की ह्याला विषाणू म्हणण्याऐवजी भयाणू म्हणणं हे खरं म्हणजे जास्त संयुक्तिक मला वाटतं. आता ह्या सगळ्या विषाणूच्या प्रादुर्भावामुळं आपली काय स्थिती झाली आहे बघा. खरं म्हणजे हे विश्वची माझे घरं असा व्यापक विचार मांडण्याची मानसिकता आणि ताकद असणाऱ्या एका थोर संस्कृतीचे आपण वारसदार आहोत. परंतु या विषाणू किंवा भयाणूनं आपल्यावर आपली अवस्था अशी केली आहे की आज आपण हे घरची माझे विश्व अशा स्थितीमध्ये येऊन ठेपलो आहोत. पण हरकत नाही, आत्ता तरी त्याच्यावर आपल्याकडे काही उपाय नाही. त्यामुळे याला आपण इष्टापत्ती म्हणूया आणि ह्या आपल्यावर लादल्या गेलेल्या कंपल्सरी एकांताचा काही सदुपयोग करूया. म्हणून खरं म्हणजे प्रवीण बुलाख, भालचंद्र कुलकर्णी यांनी इनिशिएटिव्ह घेऊन ही एक चांगली मालिका आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे त्यांना धन्यवाद. या निमित्तानं थोडंसं वेगवेगळ्या विषयांचं ज्याला म्हणता येईल लाऊड थिंकिंग असं सध्या आपलं सुरू आहे. त्यातलाच आज मला जो विषय दिला आहे तो जीवनशैलीतील बदल असा विषय मला सुचवलेला आहे. आता जीवनशैलीतील बदल म्हणल्यावर खरं म्हणजे आपली जीवनशैली काय आहे सध्याची आणि त्यात बदल करायचा असेल तर ती ताकद आपल्याकडे आहे का याचा विचार आपल्याला आधी केला पाहिजे. कारण बदल आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा बदल करण्याजोगं आपल्याकडे काही असलं तर. त्यामुळे आधी पहिल्या काही मिनिटांमध्ये आपली एकूण बदल करण्याची शक्यता आपल्याकडे किती आहे, ताकद किती आहे याचा आपण विचार करणार आहोत. कारण ह्याच्या पुढे मला असं वाटतं की पूर्वी जशी काळाची मांडणी करताना बिफोर क्राइस्ट BC आणि AD अशी करायचे, तशी बहुतेक आता BC आणि AC अशी होईल. म्हणजे बिफोर करोना आणि आफ्टर करोना. इतका मोठा परिणाम खरं म्हणजे मानवी जीवनावर या करोनाच्या संकटानं, ज्याची व्याप्ती पूर्ण विश्वभर आहे, अशा संकटामुळं होण्याची शक्यता आहे. त्यामुळं काळाची मांडणी ह्याच्या पुढे BC आणि AC, बिफोर करोना आणि आफ्टर करोना अशी होऊ शकते. ह्या सगळ्या जीवनशैलीतील बदल विचार करत असताना
आपण खरं म्हणजे व्यक्ती, कुटुंब, समाज, देश आणि ज्या संघटनेचं आपण काम करतो, सहकार भारती, ह्याच्या परिवर्तनाच्या सगळ्या प्रवासामध्ये काही कॉन्ट्रीब्युशन असू शकतं का, याचा आपल्याला पहिल्यांदा विचार करायचा आहे. आपल्या सगळ्या विवेचनाची सुरुवात करण्याआधी या अकस्मात उद्भवलेल्या महामारीत ज्यांना आपले प्राण गमवावे लागले त्यांना आपण श्रद्धांजली वाहूया. तसंच ज्यांना आज करोना वॉरियर म्हणून संबोधलं जातं, डॉक्टर्स असतील, सफाई कर्मचारी असतील, सुरक्षा कर्मचारी असतील, त्या सर्वांप्रती आदर व्यक्त करूया. आणि आपल्या सहकार भारतीची प्रथा आहे की कोणताही कार्यक्रम सुरू जेव्हा आपण करतो त्यावेळेला सहकार गीताने आपण सुरुवात करतो. मी सहकार गीताचं एक कडवं म्हणतो आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. समाज है आराध्य हमारा, सेवा है आराधना, भारत माता के वैभव हित, सहकारिता की साधना, सहकारिता की साधना. समाज से ही संस्कृति की यह श्रेष्ठ धरोहर हमें मिली, धन सामर्थ्य ज्ञान की पूंजी समाज से ही हमें मिली. यह समाज ऋण पूर्ण चुकाने जो पाया वो बांटना, भारत माता के वैभव हित, सहकारिता की साधना, सहकारिता की साधना. आपल्या विवेचनाला सुरुवात करूया. एकूण हे करोनाचं जे संकट आहे त्याचं वर्णन मी मानवी जीवनशैलीची सिस्टीम रिसेट अशा पद्धतीनं हल्ली करतो. आपली जी सगळी जीवनशैली जगायची जी पद्धत होती ती सगळी अलीकडच्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या भाषेमध्ये ज्याला सिस्टीम रिसेट म्हणतात. कोणतंही काम आपण करत असताना मध्ये काही अडथळा आला तर आपण म्हणतो की जरा सिस्टीम रिसेट करा. सिस्टीम रिसेट केलं की सगळं आपाप होईल. काही जण गमतीनं त्याला याचं कारण काय असं विचारलं तर ते देवाचं असतं असं सांगतात. त्यामुळं करोनाचं हे जे संकट आहे ते खरं म्हणजे आपली ही सगळी जीवनशैली आहे ती सिस्टीम आपण जी बसवली होती ती रिसेट करावी अशी निसर्गाची कल्पना असावी असं वाटतं. आधुनिक मानवाला खरं म्हणजे निसर्गानं शहाणं होण्यासाठी ही एक संधी दिलेली आहे. आता पुन्हा शहाणं याची खरं म्हणजे व्याख्या जरा खूपच व्यापक म्हणजे किंवा पुन्हा एकदा तपासण्याची आवश्यकता आहे. शहाणं म्हणजे नक्की काय, जसं विकास म्हणजे नक्की काय तसं शहाणं म्हणजे नक्की काय हे सुद्धा एक विचार करण्याची आपल्याला पुन्हा एकदा असंच एखादं सेशन करण्याची आवश्यकता पडेल असं मला वाटतं. पण आज जी सगळी समाज माध्यमातून चर्चा चालली आहे हे संकट निसर्गनिर्मित आहे की मानव निर्मित आहे याच्याबद्दल आपण भरपूर सध्या ज्याला जे सुचेल ते इकडून तिकडं फॉरवर्ड करून समाज माध्यमांवर व्हॉट्सअपवर सगळीकडे ह्याचा आत्ता भरपूर उहापोह चालू आहे. काही जण म्हणतात की हे चीनमधनं निर्माण झालं, काही जण म्हणतात नाही नाही अमेरिकेनं चीनवर कुरघोडी करण्यासाठी हे केलं वगैरे वगैरे वगैरे. जे काही असेल ते असेल, त्याचा नंतर यथावकाश शोधही लागेल. पण आज ह्याचा जो सार्वत्रिक प्रसार झाला, वेगानं प्रसार झाला, याचं कारण मात्र ज्याला आज आपण तथाकथित विकसित जीवनशैली स्वीकारलेली आहे ते ह्याचं कारण आहे असं मला वाटतं. कारण याच्या आधी जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे वेगवेगळे रोग किंवा साथी येत असत तेव्हा एका लिमिटेड टापूपुरता त्याचा प्रसार होत असे किंवा जास्तीत जास्त एखाद्या देशापर्यंत त्याचा प्रसार होत असे. परंतु आज ज्यांची दखल घ्यावी असे जे काही जगभरातले देश आहेत, 240 जवळजवळ देश आहेत ज्यांची दखल घ्यावी असे, अशा सर्व देशांमध्ये याचा प्रादुर्भाव झाला. आणि याचं कारण मात्र आज माणसाची मोबिलिटी प्रचंड वाढलेली आहे. भरपूर प्रवास माणसं करतात आणि ही आधुनिक जीवनशैली आहे असं म्हणून त्याचं गुणगान करत असतात. मला वाटतं ही खरं म्हणजे याच्यातली महत्त्वाची एक गोष्ट आहे की ज्याच्यामुळे ह्याचा इतका प्रसार झाला. आणखी एक गोष्ट ह्याच्या पुढं आपल्याला लक्षात ठेवावी लागणार आहे ती म्हणजे हे करोना सदृश्य संकट आहे याच्यासह आपल्याला ह्याच्या पुढची जीवनशैली आखावी लागणार आहे. कारण लक्षात घ्या की आपल्या मानवी समाजाला त्रास देण्याची मानसिकता असलेले ज्यांना आपण अतिरेकी वगैरे समूह म्हणतो अशा लोकांनाही या सगळ्या विषाणूच्या ताकदीची कल्पना आता आलेली आहे. त्यामुळे समजा करोनावर कोणती ना कुठली उपाययोजना निघेल, आपण त्यातनं बाहेर पडू, भले 1 वर्ष लागेल पण आपण त्यातनं बाहेर पडल्यानंतर सुद्धा हे रिपीट होणार नाही याची काही गॅरंटी नाही. कारण ह्याच्यामध्ये ताकद किती आहे
हे आता अशा समाज विघातक वृत्तींना सुद्धा कळलेलं आहे, त्यामुळे हे कधीही रिपीट होऊ शकतं. एकूण मानव आणि त्यांनी स्वतःसाठी आखलेली जीवनशैली हे करत असताना माणसाचं नक्की ह्या निसर्गामध्ये स्थान काय आहे याची पण पहिल्यांदा खरं म्हणजे थोडीशी आपण चिंतन थोडंसं केलं पाहिजे. सजीव सृष्टीमध्ये केवळ माणूसच असा आहे की खरं म्हणजे ज्याला अथांग विकसनशील बुद्धीचं वरदान निसर्गानं दिलेलं आहे. बाकी कुठलंच म्हणजे मानवेतर जी जीवसृष्टी इथं आहे, पशु पक्षी प्राणी वनस्पती हे सगळे जे आहेत यांना कुणालाही बुद्धीचं इतकं मोठं वरदान निसर्गानं दिलेलं नाही. बाकी सर्व मानवेतर जीवांचं जे संपूर्ण जीवनयापन असतं ते ठरलेल्या दोन रेषांमध्ये होत असतं. जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये त्याचा हा सगळा प्रवास चालतो. ठरलेले सगळे टप्पे पार करत त्यातलं सर्वात महत्त्वाचं निसर्गाच्या दृष्टीनं जे असतं सातत्य राहण्यासाठीचं ते पुनरुत्पादन हा एक टप्पा. हा केल्यानंतर मरण. हे मानवेतर सर्व जीवांचं खरं म्हणजे एक सरळ पद्धतीचं जीवन असतं. फक्त माणूसच असा आहे की ज्याला खरं म्हणजे वरची रेषा नाही, तो आपल्या बुद्धीच्या जोरावर हवी तितकी प्रगती करू शकतो. आता हे देत असताना मला असं वाटतं की निसर्गाने मानवाला ही बुद्धी दिली त्यावेळेला त्यानं स्वतःचा विश्वस्त म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि विश्वस्त म्हणून माणसानं ह्या पृथ्वीवर आपलं सगळं जीवन आखावं. आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वतःचं आणि उर्वरित जीवसृष्टीचं सुद्धा अनंत काळपर्यंत कल्याण साधावं ही खरं म्हणजे अपेक्षा या निसर्गाची, ज्याला तुम्ही देव म्हणा, काय ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, काही म्हणा, याची असणार. आपण आणि हे सगळं अशा एका संस्कृतीचे आपण सारे खरं म्हणजे वारसदार आहोत की हे सगळं ज्यांनी नीट जाणलं होतं आणि विश्व कल्याणासाठी सर्वार्थानं सिद्ध अशी आपली ही भारतीय संस्कृती होती. दुर्दैवानं मधल्या काही घडामोडींमुळं, आपल्यावर झालेल्या काही आक्रमणांमुळं एका आत्मविस्मृतीच्या गर्तेत आपण सारे सापडलो आहोत आणि आज काही कारण नसताना स्वतःला असहाय्य, कमजोर असे समजू लागलो आहोत. त्यामुळे ह्या करोना सिस्टीम रिसेटच्या निमित्तानं सर्वे भवंतु सुखिनः या विश्व कल्याण मंत्राचं स्मरण करून आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये परिवर्तन करण्याची संधी जी आपल्याला मिळाली आहे त्याच्याबद्दल आपण जरा बोलूया. पण हे करत असताना मी म्हटलं तसं आपली बलस्थानं कोणती याचा आपल्याला विचार केला पाहिजे. उणीवा कोणत्या, ज्याला आजकालच्या भाषेमध्ये स्वोट ॲनालिसिस म्हणतात, ते जरा आपण करण्याचा प्रयत्न करूया. आपण सगळे जाणतो की एकूण आजची जी सगळी पाश्चात्य जीवनशैली ही खरं म्हणजे आदर्श आहे असं म्हणण्याची जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये विकसित, विकसनशील, अविकसित अशी एक कृत्रिम रचना करून ठेवलेली आहे असं आपल्याला सगळ्यांच्या लक्षात येईल. म्हणजे मला असं वाटतं की माझ्या जन्मापासनं आपण अजूनही अविकसितच किंवा विकसनशील, अविकसित नाही आहे, आपण विकसनशील आहोत. अजूनही इतकी वर्ष झाली तरी विकसनशील मधून आपण विकसित काही होत नाही. आता हे का होत नाही याचं खरं म्हणजे कारण असं आहे की ही सगळी रचना आहे ती आज जगामध्ये जे दादा राष्ट्र आहेत, अमेरिका असेल, चायना असेल, काही युरोपियन देश असतील, या दादा लोकांनी ही एक निर्माण केलेली कृत्रिम रचना आहे ज्याच्यासाठी त्यांनी GDP असेल, पर कॅपिटा इन्कम असेल, पर कॅपिटा कन्झम्पशन असेल, ज्यांचा खरं म्हणजे वास्तविक प्रत्येकाच्या वैयक्तिक जीवनाशी खरं म्हणजे फारसा काही संबंध नाही. म्हणजे बघा, पर कॅपिटा इन्कम वाढला तर काही प्रत्येकाच्या खिशामध्ये पैसे येत नाहीत किंवा पर कॅपिटा इन्कम कमी झाला तर प्रत्येका खिशातले पैसे काही जात नाहीत. ह्या सगळ्या अशा काहीतरी आपल्या समोर मांडलेल्या कल्पना आहेत की ज्याच्या आधारावर विकसित कोण, विकसनशील कोण आणि अविकसित कोण हे ठरवणारे सुद्धा तेच लोक आहेत की जे आज संपूर्ण जगाला आपल्या फायद्यासाठी वेठीस धरून आहेत. आता हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेला आपला जो तो सहकार भारतीचा समापन मंत्र आहे, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणु पश्यन्तु मा कश्चित दुःख भाग भवेत, हा आपला समापन मंत्र म्हणून आपण नेहमी म्हणत असतो. हा मंत्र आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये भारतीय धुरीणांनी, तेव्हाच्या ऋषी वगैरे मंडळींनी केव्हा खरं म्हणजे त्यांच्या मनात आला आणि त्याचा उद्घोष केला तर ज्या वेळेला खरं म्हणजे आपण भारतीय संस्कृती त्याच्या उच्चतम स्थितीमध्ये होती, म्हणजे सोन्याचा धूर वगैरे निघत होता असं म्हणलं जातं, अशा कालावधीमध्ये खरं म्हणजे हा विश्व कल्याणाचा विचार त्यावेळेला मांडला गेला. हे आपलं भारतीय वैशिष्ट्य आहे, ही आपली ताकद आहे.
म्हणून स्वोट अनालिसिस करत असताना आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, तर त्यातलं पहिलं म्हणजे आपण एका अत्यंत विकसित ज्ञान विज्ञान सर्व बाबतीत अत्यंत विकसित असलेल्या संस्कृतीचे वाहक आहोत, याचा आपल्याला नीट जाण असली पाहिजे. आता हे तर झाला पूर्वीचा इतिहास झाला, शेकडो वर्षापूर्वीचा आहे, त्यामुळे काही जण म्हणतील याचा अलीकडच्या इतिहासाशी काय संबंध. पण त्याच्या संबंधी सुद्धा एक मांडणी इथं मी करू इच्छितो. तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये अनेक प्रकारच्या देशांचे काही ग्रुप्स आहेत. G7 नावाचा एक ग्रुप आहे, G20 नावाचा एक ग्रुप आहे, तसाच एक OECD कंट्रीज, ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट, OECD अशा नावानं काही देशांचा एक ग्रुप आहे. 35 देश याच्यामध्ये आहेत, भारतही त्याचा सदस्य आहे. 1961 साली या OECD कंट्रीजची स्थापना झाली. हा जे OECD कंट्रीज आहेत, तर त्यांनी 1996 साली एका ब्रिटिश इकॉनॉमिस्टला एक काम दिलं होतं, एक असाइनमेंट दिली होती. त्यांनी त्याला असाइनमेंट अशी दिली, त्याचं नाव होतं अँगस मेडिसिन. हे तुम्हाला इंटरनेटवर बघायला मिळेल. म्हणजे मी हे जे तुमच्यासमोर मांडणी करतोय, तुम्ही इंटरनेटवर ज्याला कीवर्ड म्हणतात त्यात अँगस मेडिसिन असं जर टाकलं तर त्याचा हा संपूर्ण रिपोर्ट तुम्हाला बघायला मिळेल. तो त्यांनी 2001 साली रिपोर्ट दिलेला आहे. त्याला काय असाइनमेंट दिली होती, तर आपल्या ह्या OECD कंट्रीजच्या देशांनी त्याला असं सांगितलं की तू एकूण हे सगळे GDP वगैरेची सगळी जी मांडणी होती, तर GDP बद्दलचा एक मोठा प्रदीर्घ कालावधीचा अभ्यास कर. आणि तो कालावधी त्याला दिला होता इसवी1 ते इसवी2000. बघा, लक्षात घ्या, 2000 वर्षांचा कालावधी आहे. या संपूर्ण कालावधीचा त्यांनी ज्याला आपण वर्ल्ड नॉमिनल GDP म्हणतो याच्या आधारे अभ्यास करावा आणि एकूण त्याचा स्कोर बोर्ड मांडावा. त्या स्कोर बोर्डवर कशा पद्धतीनं कोणते देश पहिल्यांदा पुढे होते, कोणते मागे होते, कशा पद्धतीनं कोणाकोणाची स्थानं होती, हे सगळं त्यांना शोधून काढावं अशी त्याला ती असाइनमेंट दिली होती. ह्या अँगस मेडिसिनला दिलेल्या सगळ्या रिसोर्सेस, त्याच्याबद्दलची सगळी त्याला दिलेली सगळी सामुग्री यांचा वापर करून द वर्ल्ड इकॉनॉमी अ मिलेनियम पर्स्पेक्टिव्ह या नावानं एक रिपोर्ट 2001 साली प्रकाशित केला. मी म्हटलं तसं इंटरनेटवर हा उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे द वर्ल्ड इकॉनॉमी अ मिलेनियम पर्स्पेक्टिव्ह. तर हा रिपोर्ट जेव्हा त्यांनी सगळ्या जगासमोर मांडला त्यावेळेला जग संपूर्ण थक्क झालं. त्याचं कारण असं की त्याच्यामध्ये मांडलेली मांडणी जी होती ती हे सांगत होती की इसवी1 ते इसवी1650, लक्षात घ्या मी केवढा मोठा कालावधी म्हणतोय, इसवी1 ते इसवी1650, 1650 वर्ष. आपल्याला जास्तीत जास्त पंचवार्षिक योजना, जास्तीत जास्त दशवार्षिक योजना वगैरे माहीत असतात. तसं नाही आहे, हे 1650 वर्ष त्यानं अँगस मेडिसिननं. आता अँगस मेडिसिनचं सुद्धा पुन्हा इथं तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो की आपल्या भारतीयांची आणखी एक मानसिकता आहे. म्हणजे भारतीय मानसिक गुलामगिरीतून अजून कसे बाहेर पडले नाहीत याचंच हे एक द्योतक आहे. आपल्याला जर आपल्या एखाद्या कुठल्या भारतीय तज्ज्ञांनी आपण किती ग्रेट होतो याच्याबद्दल काही सांगायचा प्रयत्न केला तर नॉर्मली आपण म्हणतो हा तर काय आपला भारतीयच आहे त्यामुळे आपलं गुणगान हा करणारच. परंतु पुन्हा इथं त्याचा उल्लेख करतो, अँगस मेडिसिन हा ब्रिटिश इकॉनॉमिस्ट होता, ज्याचं स्पेशलायझेशन होतं क्वांटिटेटिव्ह मायक्रो इकॉनॉमिक हिस्ट्री मधला तो तज्ज्ञ होता. त्यामुळे तो ब्रिटिश होता, भारतीय नव्हता, हे महत्वाचं. तर त्याच्या मांडणीत त्यानं म्हणलंय की ही 1650 वर्ष वर्ल्ड नॉमिनल GDP कॉन्ट्रीब्युशन भारताचं 35% सलग होतं. 1650 वर्ष. आणि भारत हा त्या सगळ्या स्कोर बोर्डवर नंबर 1 वर होता 1650 वर्ष. त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही इंटरनेटवर जाऊन पहा. त्या रिपोर्टमध्ये बोल्ड टाईपमध्ये दिलेलं आहे की ह्या संपूर्ण 1650 वर्षाच्या कालावधीमध्ये एक कालावधी असा येतो, म्हणजे विज्ञानही आपल्याकडे किती प्रगत होतं याचा आपल्याला याच्यामधून खात्री पटते. या संपूर्ण कालावधीमध्ये एक काळ असा येतो की ज्यामध्ये जगाला शुद्ध स्वरूपातली चांदी काही प्रयोगांसाठी हवी असायची आणि ही चांदी मिळवायचा तंत्रज्ञान हे त्यावेळेला केवळ भारताकडे होतं. त्यावेळेला भारत जो विनिमय दर घ्यायचा तो विनिमय दर होता 1/6. 1 तोळा चांदी शुद्ध स्वरूपातली जर कोणाला हवी असेल तर त्यांनी 6 तोळे सोनं भारताला दिलं पाहिजे आणि ते आनंदाने सगळ्या जगातले लोक देत होते, कारण शुद्ध चांदी बनवायचं तंत्रज्ञान केवळ भारताकडे होतं. पुढे 1650 ते 1850 ह्या 200 वर्षामध्ये आपल्या कॉम्पिटिशनमध्ये चीन आला. चीन आणि भारत. आता चीन जरी आला तरी बौद्ध विचार भारतातूनच गेला होता, पण तरी सुद्धा चीन आणि भारत यांची कॉम्पिटिशन 200 वर्ष चालली. आज आपली काय स्थिती आहे, ह्या
वर्ल्ड नॉमिनल GDP कॉन्ट्रीब्युशनमध्ये हे जर बघितलं तर दुर्दैवानं आज आपलं हे कॉन्ट्रीब्युशन आहे केवळ 2.5%. आज हे सगळं होण्यामागचं जी कारणं अनेक आहेत त्याची कधीतरी वेगळी मीमांसा आपल्याला करायला लागेल. पण 35% कॉन्ट्रीब्युशननं जगात सलग 1650 वर्ष आपण होतो असा आपला देश, अशी ताकद असलेला आपला देश आज 2.5% वर्ल्ड GDPवर येऊन ठेपलेला आहे. पण तरीसुद्धा आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आणि ती म्हणजे आज सुद्धा आपल्या भारतामध्ये उद्योजकता आणि छोटे उद्योजक हेच खरं म्हणजे जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट आपल्या सगळ्या भारतीयांना पुरवत आहेत. त्याची काही उदाहरणं आहेत. तिरुप्पूर, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तिरुप्पूर एक दक्षिण भारतामधलं केंद्र आहे. तर तिथे टेक्स्टाईल आणि नीटवेअरचे अनेक छोटे छोटे लघुउद्योग आहेत, ज्याला आपण MSME म्हणतो. अशी छोटी छोटी तिथं केंद्र आहेत. ह्या तिरुप्पूरमधल्या टेक्स्टाईल आणि नीटवेअरच्या या छोट्या उद्योगांचा गेल्या वर्षीचा एक्सपोर्ट टर्नओव्हर आहे $3 बिलियन. लक्षात घ्या, $3 बिलियन हा तिरुप्पूर सारख्या एका छोट्या केंद्रातून होणारा एक्सपोर्ट टर्नओव्हर आहे. दुसरं उदाहरण आहे जलंधरचं. आपल्या सगळ्यांना जलंधर माहिती आहे. हा जलंधरचं जे वैशिष्ट्य आहे ते बिगेस्ट एक्सपोर्टर ऑफ क्रिकेट विलोज अँड बॅट्स. जगातल्या कुठल्याही देशातल्या नामवंत खेळाडूला क्रिकेट खेळण्यासाठी जलंधरची बॅट हवी असते. आपल्याला जरा ऐकून आश्चर्य वाटेल, पण जगातल्या सगळ्या टीम्स ज्या इंटरनॅशनल क्रिकेट खेळतात या सगळ्या टीम्स त्यांना लागणारे विलोज आणि बॅट्स या जलंधरमधनं घेतात. त्यासाठी तर वेटिंग लिस्ट असते. तिसरं उदाहरण आहे राजकोटचं. राजकोट राजस्थानमधलं आपल्याला माहित आहे. डिझेल इंजिन्स बनवायच्या छोट्या छोट्या इंडस्ट्रीज तिथे आहेत. त्यांचा गेल्या वर्षीचा फक्त सौदी अरेबियाला केलेला एक्सपोर्ट टर्नओव्हर आहे 85 कोटीचा. त्यानंतर येतं मोरबी. आपल्या सगळ्यांना मोरबी माहिती आहे, भूकंप आणि या सगळ्यामुळे ते गाजलं होतं. तिथे वॉल क्लॉक्स आणि सिरॅमिक प्रॉडक्ट्स याची छोटी छोटी उद्योग तिथे आहेत आणि त्याचाही प्रचंड मोठं काय म्हणतात एक्सपोर्ट बिझनेस तिथे आहे. पुढे येतं शिवकाशी. हे तर आपल्या सगळ्यांना नक्की माहिती आहे. आपण दिवाळीत फटाके उडवलेत, लहानपणी उडवलेत, आताही काही विशेष प्रसंगी आपण उडवत असू. शिवकाशी आपल्याला माहिती आहे फायरवर्क स्टफ आणि सेफ्टी मॅचेस यासाठी प्रचंड प्रसिद्ध आहे आणि तिथं त्या पद्धतीचे छोटे उद्योग आहेत. त्यापुढचं आहे लुधियाना. जगातलं सगळ्यात मोठं बायसिकल मॅन्युफॅक्चरिंग सेंटर लुधियानामध्ये. अशी अनेक सेंटर्स छोटी छोटी आपल्याकडे आहेत, ज्याला क्लस्टर आपण म्हणतो. किती क्लस्टर आहेत तर कमीत कमी 128 पेक्षा जास्त अशी इंडस्ट्रियल क्लस्टर आज आपल्या देशामध्ये मौजूद आहेत. खरं म्हणजे आपल्यापैकी काही जणांनी मुद्दाम याचा अभ्यास केला पाहिजे. ह्या सगळे जी आपली क्लस्टर्स आहेत त्याच्याबद्दल आणखी एक वैशिष्ट्य त्यांचं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याला आज आपली मानसिक गुलामगिरीची कुठपर्यंत आपलं अधःपतन झालंय. तर इंग्रजी ज्याला बोलता येतं तोच शहाणा असं आपल्याकडे उगीच एक समजलं जातं. जो वेल क्वालिफाईड आहे, इंग्रजी बोलू शकतो, फाडफाड बोलू शकतो, तोच खरं म्हणजे खूप शहाणा, तोच काही करू शकतो, याचा उगीच आपल्याकडे समज आहे. हे ज्या क्लस्टर्स बद्दल मी तुम्हाला आता काही उदाहरणं दिली आणि अशी 128 पेक्षा जास्त इंडस्ट्रियल क्लस्टर आहेत असं मी जे आता विधान केलं, त्यातल्या कुणालाही किंवा मेजॉरिटी ऑफ देम त्यांना कुणालाही इंग्रजी बोलता येत नाही. हे सगळ्यात महत्वाचं. आणखी एक महत्वाचं म्हणजे त्यातले अनेक जण अंडर ग्रॅज्युएट आहेत, ग्रॅज्युएट नाहीत. आणखी एक महत्वाचं, त्यातल्या बऱ्याच अंडर ग्रॅज्युएट उद्योजकांनी जे फाडफाड इंग्लिश बोलू शकतात, ज्यांनी ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD केली आहे, अशा व्हाईट कॉलर लोकांना आपल्याकडं नोकरीला ठेवलेलं आहे. असं पण आहे. आणखी एक गोष्ट यांच्या बाबतीत म्हणजे ही जे संपूर्ण मोठी आपली छोट्या उद्योजकांचं जे जाळं आहे, यातलं कोणताही उद्योग यातला स्टॉक मार्केटवर रजिस्टर्ड नाही. आपल्याला एक उगीच असं वाटत असतं की साधारण खरा चांगला उद्योग कुठला तर ज्याचं स्टॉक मार्केटवर म्हणजे शेअर्स विकायसाठी उपलब्ध आहेत आणि स्टॉक मार्केटमध्ये जो लिस्टेड आहे तो खरं म्हणजे खऱ्या अर्थानं यशस्वी उद्योग असं आपल्याला वाटतं. पण ही वस्तुस्थिती नाही. अत्यंत कमी उद्योग हे असे आहेत की ज्यांचं स्टॉक मार्केटवर लिस्टिंग झालेलं आहे. ह्या सर्व छोट्या उद्योगांचं अजिबात स्टॉक मार्केटवर कोणतंही लिस्टिंग झालेलं नाही. आता हे सगळं लक्षात घेतल्यावर करोनाच्या नंतर भारताची उभारणी खरं म्हणजे कोण करणार तर असा विचार केला तर लक्षात असं येतं की हे जे छोटे उद्योग आहेत, अशी जी क्लस्टर्स आहेत, MSME युनिट्स आहेत, हीच खरं म्हणजे भारताची पुन्हा उभारणी करण्याची ताकद ठेवून आहेत. कारण आणखी एक गोष्ट इथं लक्षात घ्यायला पाहिजे की ह्या सगळ्या मल्टीनॅशनल उद्योगांची एक पॉलिसी असते. जोपर्यंत तिथे फायदा होतोय एखाद्या देशामध्ये
तोपर्यंतच ते तिथे असतात, तोपर्यंत त्यांची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा दबदबा तिथे चालू असतो. पण ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येतं की इथे आता फायदा होण्याची शक्यता नाही, म्हणजे उदाहरणार्थ आज ज्या चीनबद्दल आपण म्हणतो की खूप प्रगती केली, त्या चीनबद्दल आज समाज माध्यमांमध्ये ही चर्चा चालली आहे की अनेक कंपन्या आज असं म्हणतात की आपण आता चीनच्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या देशामध्ये जाऊ शकतो का, याचा विचार होतोय असं म्हणे. थोडक्यात यांची मानसिकता काय असते यासाठी मी याचा उल्लेख केला. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही नेहमी जिथे त्यांचा फायदा असतो त्या देशाशी त्यांचं कोणतंही देणं घेणं नसतं. त्यामुळं करोना नंतर आपल्या देशाची बांधणी कोण करेल, तर खरं म्हणजे हे छोटे उद्योजकच करतील. आता हे कसं सत्य आहे हे पुन्हा एका वेगळ्या पद्धतीनं आपल्याला तपासून बघता येईल. आपण 1991 साली ग्लोबलायझेशन स्वीकारलं, ज्याला आपण खौजा पॉलिसी म्हणतो. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, खौजा, याचा आपण स्वीकार केला 1991 साली. तेव्हा 1991 साली हे सगळे मोठे उद्योजक, प्रायव्हेट सेक्टर ज्याला म्हणलं जातं, यांनी किती जणांना नोकरी दिली होती, एम्प्लॉयमेंट किती जणांना दिली होती, तर 74 लाख लोक सर्व मिळून या प्रायव्हेट सेक्टरमध्ये 1991च्या दरम्यान काम करत होते. आत्ताचा जो लेटेस्ट इकॉनॉमिक सेन्सस झाला भारताचा, त्याच्यामध्ये असं दिसतं की ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये 114 लाख इतके लोक आज एम्प्लॉईड आहेत. किती, 1,14,00,000 इतके लोक आज एम्प्लॉईड आहेत. आणि सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट मग ह्या देशामध्ये कोण देतं, तर ह्या लेटेस्ट इकॉनॉमिक सेन्ससनुसार आज हे जे छोटे अनऑर्गनाइज सेक्टरमधले MSME किंवा लघु उद्योजक आहेत, ते भारतातल्या 10.2 कोटी लोकांना रोजगार देतात. म्हणजे बघा, एकीकडे ह्या सगळ्या मल्टीनॅशनल कंपन्या ज्यांना देशाशी काही देणं घेणं नाही, केवळ फायदा याच्यावर विचार करतात, ह्या कंपन्या शेअर मार्केटवर लिस्टिंग करून तुमचे आमचे पैसे वापरून किती जणांना एम्प्लॉयमेंट देतात, तर ज्या अनऑर्गनाइज सेक्टरनी दिलेली एम्प्लॉयमेंट आहे त्याच्या फक्त 10%, एवढीच आजची स्थिती आहे. आपण दुसऱ्या बाजूने हे तपासूया, एकूण देशाच्या, आपल्या देशाचं जे GDP कंपोजिशन ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये कुणाचा किती वाटा आहे एम्प्लॉयमेंटच्या संदर्भातून. तर GDPचं जे कंपोजिशन आपल्या देशाचं आहे, गव्हर्नमेंटचे जे सगळे उद्योग आहेत, जे गव्हर्नमेंटच्या माध्यमातून चालणारे जे उद्योग आहेत, पब्लिक सेक्टर ज्याला म्हणता येईल, त्याच्या माध्यमातून जो GDP जनरेट होतो तो 21% होतो. वेगवेगळी जी कॉर्पोरेट्स आहेत, मग ती देशी असतील किंवा विदेशी असतील, ह्या सर्वांच्या माध्यमातून GDP जनरेशन होतं. कंपोजिशनमध्ये त्यांचा वाटा आहे 15%. ॲग्रिकल्चरचा वाटा आहे 17%. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 47% हा GDP कंपोजिशन मधला वाटा आहे तो नॉन कॉर्पोरेट प्रायव्हेट एंटरप्रेनर्स यांचा आहे, छोटे छोटे जे लघु उद्योजक आहेत त्यांचा आहे. आणखी एक म्हणजे 64% एंटरप्रेनर्स यातले हे मगाशी ज्याचा उल्लेख केला ते अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि ज्यांना इंग्रजी बोलता येत नाही. हा अभ्यासही तुम्हाला इंटरनेटवर अवेलेबल आहे. लेटेस्ट याच्यावर असलेला रिपोर्ट इंटरनेटवर अवेलेबल आहे. 64% यातले लघु उद्योजक आहेत, तर ते अंडर ग्रॅज्युएट आहेत आणि त्यांना इंग्रजी बोलता येत नाही, परंतु ते हायेस्ट एम्प्लॉयमेंट जनरेट करतात. आपल्या देशाची आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण इथे लक्षात घ्यायला पाहिजे, कारण चायनाशी नेहमी आपण प्रत्येक बाबतीत कॉम्पिटिशन करत असतो. आपल्याला वाटतं चायना किती वेगाने प्रगतीपथावर होता. आता होता म्हणतो याच्यासाठी कारण करोना नंतर काय होणार माहीत नाही, आज सगळंच वातावरण गढूळ झालंय. पण चायनाचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटत आलं. पण चायनाची ही सगळी जी इकॉनॉमीची ताकद दिसते, त्याचं जे गुटगुटीतपण आपल्याला दिसतं, ते फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवर आधारित आहे. आपल्या देशाचं वैशिष्ट्य असं आहे, आपल्या देशाच्या इकॉनॉमीला खरं म्हणजे फेमिनाईन इकॉनॉमी म्हणतात. आपल्या देशाच्या इकॉनॉमीचं वर्णन फेमिनाईन इकॉनॉमी असं केलं जातं. याचं कारण असं की आपल्या देशामध्ये अजूनही कुटुंब व्यवस्था टिकून आहे आणि आपल्याला माहिती आहे की कुटुंबाची खरं म्हणजे प्रमुख जी असते ती त्या कुटुंबातली गृहिणी असती, स्त्री असती. त्यामुळं आपल्या इकॉनॉमीला फेमिनाईन इकॉनॉमी असं म्हटलं जातं. तर आपली जी इकॉनॉमी आहे ती सगळी आपल्या डोमेस्टिक कॅपिटलवर आधारित आहे. डोमेस्टिक सेव्हिंग आपलं प्रचंड आहे आणि आपल्या देशाची प्रचंड जी मोठी लोकसंख्या आहे त्यामुळं आपलं डोमेस्टिक कन्झम्पशन पण भरपूर आहे. त्यामुळं आपली इकॉनॉमी ही स्ट्रॉंग पायावर उभी आहे. तीच चायनाची जी आहे ती मगाशी म्हटलं तसं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटवर आहे. त्यामुळं आपण एका उत्कृष्ट संस्कृतीचे वाहक आहोत.
दुसरं म्हणजे उद्योजक आहोत ते कसं ते आत्ता आपण बघितलं. अत्यंत स्ट्रॉंग पाया असलेली आपली इकॉनॉमी आहे हे बघितलं. आणखी एक गोष्ट आहे की निसर्गाने सुद्धा खरं म्हणजे आपल्यावर निसर्ग संपदेची लयलूट केलेली आहे. आपण लक्षात घ्या की आपण ज्या पृथ्वीवर राहतो ही पृथ्वी म्हणजे खरं म्हणजे एक क्लोज सिस्टीम आहे, नाही का. या पृथ्वीवर बाहेरून काही येत नाही आणि बाहेरून काही येत नाही आणि इथून बाहेर काही जात नाही. बाहेरून येतं ते फक्त सूर्यप्रकाश, सोलर एनर्जी ज्याला म्हणता येईल, तेवढीच फक्त बाहेरून येते. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण सृष्टी पंचमहाभूतांनी बनलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचमहाभूतांनी ही पृथ्वी खरं म्हणजे बनलेली आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आता ह्या पंचमहाभूतांनी जर ही पृथ्वी बनलेली आहे आणि केवळ सोलर एनर्जी बाहेरून येते, तर ज्याच्याकडे पंचमहाभूतांची ताकद जास्त तो खरं म्हणजे सर्वात श्रीमंत. त्यामुळे हा एक तिसरा आयाम खरं म्हणजे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण जीवनामध्ये बदल काय होणार याच्याबद्दल चिंतन करणार त्यावेळेला आपल्या स्ट्रेंथ काय आहे ते आपण सध्या बघतोय SWOT अनालिसिसच्या माध्यमातून. तर ही आपली तिसरी स्ट्रेंथ आहे खरं म्हणजे की निसर्ग संपदा ही सुद्धा आपल्याला भरपूर लाभलेली आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश यातले हे जी 5 तत्व आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर पृथ्वी, जमीन, तर ह्याच्याबद्दल म्हणता येईल की भारत हा असा एकमेव देश आहे की ज्याच्यामध्ये नेट कल्टिवेबल लँड ही जगात सगळ्यात जास्त आहे. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे, कारण आपल्यापेक्षा भौगोलिकदृष्ट्या विस्तारानं जास्त असलेले अनेक देश आहेत. त्यातले 2 तर आपण लगेच सांगू, अमेरिका आहे, चायना आहे. पण तरीसुद्धा मी पुन्हा एकदा म्हणतो, नेट कल्टिवेबल लँड ही भारताकडं सगळ्यात जास्त आहे. आणि हे इंटरनेटवर ह्याचीही माहिती तुम्हाला टेब्युलर फॉर्ममध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामध्ये 1 नंबरवर भारत आहे. आपल्याकडं 16 कोटी हेक्टर एवढी उपजाऊ जमीन आहे. नेट कल्टिवेबल लँड 16 कोटी हेक्टर आहे. आज आपण त्यातली फक्त 6 कोटी हेक्टर एवढीच फक्त लागवडीखाली आणतो. हे आपलं दुर्दैव आहे. SWOT अनालिसिसमध्ये आपल्या विकनेसेस काय आहेत त्यातलं हे विकनेस आहे की आपल्याकडे 16 कोटी हेक्टर आहे पण त्यातली फक्त 6 कोटी, कारण त्याचं नियोजनच आजपर्यंत आपण केलं नाही, त्यामुळे 6 कोटी हेक्टर एवढी जमीन आज आपण लागवडीखाली आणतो. त्यातलं पृथ्वी, आप म्हणजे पाणी, पंचमहाभूतातलं दुसरं आप म्हणजे पाणी. पाण्याबद्दल ही आपल्याला म्हणता येईल की मान्सून ही संकल्पनाच खरं म्हणजे जगभरात सगळीकडे नाही आहे. भारत आणि आसपासच्या ह्या टापूमध्येच खरं म्हणजे मान्सून ही संकल्पना आहे. इंटरनेटवर तुम्ही जर पाहिलं तर गेल्या 100-125 वर्षाचं खरं म्हणजे ट्रॅक रेकॉर्ड त्याच्यावर उपलब्ध आहे. अपवादात्मक वर्ष सोडली तर दरवर्षी न चुकता प्रत्येकाच्या दारापर्यंत फुकटात किती पाणी मान्सूनच्या माध्यमातून येऊन पडतं याची आपल्याला कल्पना आहे. तर या मान्सूनच्या माध्यमातून प्रतिवर्षी आपल्याला 250 क्युबिक किलोमीटर इतकं पाणी आपल्या देशामध्ये सर्वत्र वेगवेगळ्या प्रमाणात असेल पण मिळत नाही असं एकही ठिकाण नाही. 250 क्युबिक किलोमीटर इतकं पाणी दरवर्षी फुकटात ठराविक सीझनमध्ये आपल्या इथे येऊन पडतं. आता 250 क्युबिक किलोमीटर याचं गणित करण्यासाठी मी तुम्हाला होमवर्क देतो. 1 क्युबिक मीटर म्हणजे 1000 लिटर. आता हे सगळं विवेचन चालेपर्यंत कागद पेन घेऊन 250 क्युबिक किलोमीटरचा तुम्ही हिशोब करून ठेवा किती लिटर पाणी होईल. इतकं पाणी आपल्याला फुकट दरवर्षी मिळतं. असं जगात कुणालाच मिळत नाही. आणि हे सर्वदूर संपूर्ण देशभर प्रचंड मोठा विस्तार आपला देश आहे. ह्या सगळ्यांना दारापर्यंत फुकट येऊन पडणारं पाणी. त्यामुळे पृथ्वी झाली आप म्हणजे पाणी झालं. तेज, सूर्यप्रकाश या बाबतीतही आपण प्रचंड श्रीमंत आहोत. जगातल्या खरं म्हणजे सर्वात श्रीमंत देशाचे आपण नागरिक आहोत. पण केवळ आणि केवळ आपली मानसिक गुलामगिरी आणि दुसऱ्यासाठी काम करायची प्रवृत्ती यामुळे आपण आत्मभान विसरलेले आहोत. त्यामुळे पृथ्वी झाली, आप झाली, तेज, सूर्यप्रकाशाच्या बाबतीतही आपण श्रीमंत आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वर्षभरातले कमीत कमी 300 दिवस आपल्याकडे खणखणीत सूर्य उपस्थित असतो आकाशात. अहो जगात एवढा सूर्यच कुणाकडे नाही. सर्वात जास्त सूर्यप्रकाश. आणि मी म्हटलं तसं एनर्जीचं कोणतंही रूप घ्या, त्याच्या जेव्हा बेसिक गोष्टीकडे जाल त्यावेळेला त्याच्यामागे तुम्हाला सूर्यच दिसेल. मग तुम्ही वीज घ्या किंवा तुमच्या वाहनात भरणारे इंधन घ्या किंवा घरात तुम्ही स्वयंपाक करता तो गॅस घ्या, ह्या सगळ्याचा सोर्स कुठला हे बघितलं तर सूर्य. या पृथ्वीला एकमेव एनर्जीचा सोर्स आहे तो म्हणजे सूर्य. सूर्यामुळेच केवळ एनर्जी उपलब्ध होते. तो सुद्धा आपल्याकडे सर्वात जास्त आहे. आज उपलब्ध असलेली फोटोव्होल्टाईक सोलर पॅनल्स यांची जी इफिशियन्सी आहे त्यांचा जरी विचार केला तरी सुद्धा
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीपैकी 10% जमीन फक्त आपण ह्या सोलर प्लांटसाठी वापरली तरी सुद्धा जेवढं आपलं आज एनर्जी कन्झम्पशन आहे त्याच्या 5 पट इतकी एनर्जी आपण निर्माण करू शकतो, इतकं आपलं पोटेन्शियल आहे. पुढे जाऊ. पृथ्वी, आप, तेज, वायू, आपल्याला 7,500 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभलेला आहे आणि त्यामुळे आपल्याकडे प्रचंड मोठी वायू ही जी आपल्याला विंड एनर्जी देणारी ज्याला म्हणता येईल अशी सगळी आपल्याकडे उपलब्धता भरपूर आहे. त्याच्यावरही त्याचंही मोठं पोटेन्शियल आहे, त्याच्याबद्दल आपल्याला वेगळं विवेचन करता येईल. आणि सगळ्यात शेवट म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आकाश म्हणजे आपण त्याला एन्व्हायरमेंट म्हणू किंवा जमीन किंवा वातावरण म्हणू. आपल्या देशाचं हे एक वैशिष्ट्य आहे की आपल्या देशामध्ये 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन आहेत. आता इतके ॲग्रो क्लायमॅटिक झोन असलेला सुद्धा कोणताच इतकं बहुविध वातावरण, म्हणजे तुम्हाला समुद्र पाहिजे आमच्याकडे आहे, तुम्हाला बर्फ पाहिजे बर्फ आमच्याकडे आहे, वाळवंट पाहिजे तुम्ही कोणत्याही पद्धतीचं वातावरण मागा ते आमच्याकडे उपलब्ध आहे. 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन ही पण आपली श्रीमंती आहे. त्यामुळे या पंचमहाभूतांची श्रीमंती ज्याच्याकडे असेल तो श्रीमंत, हा जर निकष लावला तर भारत याही बाबतीमध्ये श्रीमंत आहे. आणखी एक पंचमहाभूतांपेक्षा पुढची आणखी एक गोष्ट आपल्याकडे आहे, पण दुर्दैवानं आपण त्याच्याकडे नेहमीच आपण लायबिलिटी म्हणून बघतो, ते म्हणजे आपलं मनुष्यबळ. खरं म्हणजे हे आपलं मोठं ॲसेट आहे. पण मगाशी म्हणलं तसं आपल्याला नेहमी आपल्यावर आपल्याकडं प्रॉब्लेम उपस्थित झाला की दुसऱ्याकडे बघण्याची सवय लागली आहे मधल्या काही काळामुळं. जे पूर्वी म्हणजे मगाशी ज्याचा उल्लेख केला भारतीय संस्कृतीमध्ये हे नव्हतं. ज्ञान विज्ञान या बाबतीत आपण खूप पुढे आहोत, बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपण अव्वल आहोत, हे जगाने आज सुद्धा मान्य केलेलं आहे. पण तरी सुद्धा मनुष्यबळ, आपण कोणतीही समस्या समोर आली तर बोलताना शेवटी म्हणतो काय करणार, आमचं पॉप्युलेशनच प्रचंड आहे, इतकं पॉप्युलेशन आहे की त्यामुळे आमच्याकडे असं चालणारच. कारण त्याच्याकडे नेहमी आपण लायबिलिटी म्हणून बघितलं. जर आपण त्याकडे ॲसेट म्हणून पहिल्यापासून बघितलं असतं तर आपण आपली स्वतःची विकास नीती केली असती, आपण आपल्याला लागणारं तंत्रज्ञान मनुष्यबळावर आधारित केलं असतं आणि जे करण्याची कुवत आपल्याकडे होती, बुद्धिमत्ता आपल्याकडे होती, पण केवळ आणि केवळ एक मानसिक दौर्बल्य ज्याच्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. काय स्थिती आहे आज मनुष्यबळाच्या बाबतीत, तर जगामध्ये मगाशी म्हटलं तसं कॉग्निजेबल असे 204 देश आहेत. त्यातले 100 कोटीपेक्षा जास्त पॉप्युलेशन असलेले 2च देश आहेत, भारत आणि चीन. 9 असे देश आहेत की ज्यांचं पॉप्युलेशन आहे 10 कोटी ते 100 कोटीच्या मध्ये. 36 असे देश आहेत ज्यांचं पॉप्युलेशन आहे 1 ते 10 कोटीमध्ये. आणि 157 देश असे आहेत ज्यांचं पॉप्युलेशन 1 कोटीपेक्षा कमी आहे. आता बघा ह्या दृष्टीने आपण किती श्रीमंत आहोत. पण आणि आता हे 157 देश ज्यांचा मी उल्लेख केला की ज्यांची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा कमी आहे, तर आपली एक स्ट्रेंथ तुम्हाला जाता गंमत म्हणून सांगून टाकतो. मी कालच त्याच्यावर इंटरनेटवरनं माहिती घेतली. आपली भारतीय रेल्वे याचाही विस्तार प्रचंड आहे. भारतीय रेल्वेच्या माध्यमातून रोज किती लोक प्रवास करतात, तर ह्याची फिगर आहे 1,37,00,000. म्हणजे बघा जगामध्ये 157 देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक आमच्या केवळ रेल्वेत बसतात. काय श्रीमंती. पण आपण हे विसरलेलो आहोत. दुसरं, आपण नेहमी एक डेमोग्राफिक डिव्हिडंड बद्दल चर्चा ऐकतो. आज काय स्थिती आहे तर 2020 सालची स्थिती अशी आहे की ॲव्हरेज भारतीयाचं वय आहे 28, ते जपानचं आहे 46, युरोपचं आहे 44, अमेरिका 42 आणि चायना 37. त्यामुळे हे डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज सुद्धा आपल्याकडे आहे. पण हे तेव्हाच जेव्हा हे जे सगळे तरुण आहेत ते चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षित करण्याची व्यवस्था आपण निर्माण करू शकू, त्यावेळेला हा डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज किंवा डिव्हिडंड आपल्याला मिळू शकेल. आज करोनाच्या या संकटाच्या वेळी सुद्धा आपण बघितलं तर हे सिद्ध होतं की जिथं जिथं करोनाचा प्रादुर्भाव जास्त झालाय, जिथे जिथे जास्तीत जास्त लोक याच्यामुळे मरण पावलेत, हे सगळे हे वृद्ध देश आहेत. अमेरिका असेल, जपान असेल, युरोप असेल, जपान नाही आहे युरोप आहे, असे हे जे देश आहेत जे खरं म्हणजे वृद्धत्वाकडे चाललेत, या देशांमध्ये याची लागण सगळ्यात जास्त झाली आहे. आपण बुद्धीच्या बाबतीत अव्वल आहोत याच्याबद्दलचा मगाशी उल्लेख केला. आणखी एक मिळालेली माहिती अशी की आत्ताच्या स्थितीनंतर, कोरोनानंतर जेव्हा ही सगळी जगाची सिस्टीम रिसेट होईल त्यावेळेला जगाला नॉलेज बेस्ड इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये, फक्त नॉलेज बेस्ड इंडस्ट्रीयल सेक्टरचा मी उल्लेख करतोय, बाकी सेक्टरचा मी माहिती घेतली नाही, त्याच्यामध्ये सुद्धा असेलच, पण त्याच्यामध्ये लगेच लागणारे जे तरुण आहेत, बुद्धिमान तरुण आहेत, त्यांची संख्या आहे 6 कोटी. असा एक रिपोर्ट काल माझ्या वाचनामध्ये आला. आता ही सगळी बुद्धिमान लोक आपल्याकडे आहेतच. आज सुद्धा स्थिती काय तर IBMचं उदाहरण आपल्याला घेता येईल. एकूण IBM मध्ये भारतामध्ये काम करणारे एम्प्लॉई आहेत 1,12,000 आणि IBM ही अमेरिकन कंपनी आहे. त्या कंपनीमध्ये अमेरिकेमध्ये जे लोक काम करतात त्यांच्यामध्ये
त्याच्यामध्ये 1,00,000 लोक अमेरिकेमध्ये काम करतात, पण त्यातले सुद्धा 43,000 जे आहेत ते भारतीय आहेत. त्यामुळे भारताची बुद्धिमत्ता हे सुद्धा एक मोठी आपली ताकद आहे. त्यामुळे सांस्कृतिकदृष्ट्या, उद्योजकता म्हणून, निसर्ग म्हणून, सर्वच दृष्टीनं आपण ग्रेट आहोत. आता जी आवश्यकता आहे त्याच्याबद्दल थोडंसं जाऊया आणि त्यानंतर जीवनशैलीतील बदलाकडे जाऊया. आग्रह खरं म्हणजे आता आपल्याला त्यामुळे धरला पाहिजे तो स्वदेशी तंत्रज्ञान आणि स्वतःची स्वदेशी विकास संकल्पना याचा आपल्याला आग्रह धरला पाहिजे. कारण आपण सर्व्हिस इंडस्ट्री म्हणून विकसित आहोत, पण आपल्याला तांत्रिक ज्ञानाच्या आधारावर स्वतःची प्रॉडक्ट विकास करण्यामध्ये अजून आपण कमी पडलेले आहोत. याचं कारण म्हणजे वी ऑलवेज ट्राय टू अडॉप्ट रेडीमेड सोल्युशन्स. आपल्याला रेडीमेड सोल्युशन्स अडॉप्ट करायला खूप आवडतात. म्हणजे उदाहरणार्थ शेतीमधली एखादी समस्या आली तर आपण इस्रायलकडे पळतो. एखादी डेअरी संबंधी आपल्याला जर समस्या आली तर आपण नेदरलँड्सकडे जातो. एखादी कम्युनिकेशन मधली, संचार क्षेत्रातली आपल्याला जर समस्या आली तर आपण युरोपकडे बघतो, कोरियाकडे जातो, चायनाकडे जातो. संरक्षणासाठी आवश्यक सगळ्या शस्त्र सामुग्री आणि यांच्यावर आपल्याला नेहमीच डिफेन्सच्या बाबतीत अवलंबून राहायला आवडतं अमेरिका, फ्रान्स अशा सगळ्या देशांवर. अर्थात आता ही पॉलिसी हळूहळू बदलली आहे. मेक इन इंडियाची पॉलिसी आता सुरू झाली आहे, पण तरी सुद्धा आपल्याला अजूनही प्रॉब्लेम पडला की दुसरीकडे बघण्याची जी सवय आहे यातून बाहेर पडणं आणि टेक्नो नॅशनलिझमचा खरं म्हणजे स्वीकार करण्याची आवश्यकता आहे. टेक्नो नॅशनलिझम हा सुद्धा खरं म्हणजे स्वतंत्र विवेचनाचा एक विषय आहे. कधीतरी जेव्हा शक्य होईल तेव्हा तो आपण नक्की करूया. आपली स्वतःची टेक्निकल स्टँडर्ड्सही आपल्याला ठरवावी लागतील. या बाबतीत मात्र आणि आपण चीनचा आदर्श ठेवला पाहिजे. चीननं हे करून दाखवलं. म्हणजे चीनमध्ये तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला ट्विटर, फेसबुक, युट्यूब हे काही वापरायला मिळत नाही. त्यांनी त्याच्यावेळी त्यांचे विबो, रेनरेन, योकू असे वेगवेगळे त्यांची तंत्रज्ञानं विकसित केलेत आणि ती तंत्रज्ञानं विकसित स्वतः केलीत असं नाही, तर त्यांचंही पॉप्युलेशन प्रचंड असल्यामुळं जगभरातून जेव्हा फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट घेऊन या कंपन्या त्यांच्याकडे येतात त्यावेळेला चीन त्यांच्यावर कंपल्शन करतं की तुम्ही तुमच्या टेक्नॉलॉजी वापरायच्या नाहीत. आम्ही ठरवलंय ह्या टेक्नॉलॉजी वापरून प्रॉडक्ट बनवलीत तर आमच्याकडे येऊन उद्योग करा. आणि ज्याला मराठीमध्ये झक मारत म्हणतात अशा पद्धतीनं ह्या लोकांना ती स्वीकारावी लागते. आता भारत बुद्धिमत्तेच्या बाबतीत कमी नाही हे आपण सिद्ध केलंय, पण आपण ह्याचा आग्रह धरला नाही. कारण तुम्हाला माहिती आहे सीडॉट ही कोडक्ट व्हॉइस अँड डाटा हँडल करणारी एक टेक्नॉलॉजी आपल्याकडे होती. आज आपण G4, 4G या सगळ्या टेक्नॉलॉजीज मोबाईलसाठी वापरतो, पण सीडॉट ही टेक्नॉलॉजी मध्यंतरी टाटा टेलिकॉम आणि रिलायन्सनं काही काळ वापरली, पण ती नंतर आपण सोडून दिली. परम कॉम्प्युटरचं आपल्याला उदाहरण माहिती आहे, जो सगळ्यात ग्रीन कॉम्प्युटर, सगळ्यात इकॉनॉमिकल आहे आणि सर्वात कमी एनर्जी कन्झम्पशन त्याचं आहे. सॅटेलाइटच्या बाबतीत तर आज इस्रो आपल्या बस स्टँड सारखं काम करतं. 104 सॅटेलाइट एका प्रक्षेपणामध्ये केवळ भारताचं इस्रो हेच प्रक्षेपित करू शकतं. जगाची फार्मसी हा भारत आहे असंही म्हणलं जातं, ज्याचा आज जग अनुभव घेतंय. अलीकडच्या सगळ्या घडामोडींमध्ये ट्रम्प पासून सगळ्या लोकांनी देशाकडे मागणी केली आणि त्यानुसार त्यांना आपण औषध पुरवलं. त्यामुळे आपली ताकद सगळ्यामध्ये आहे, पण त्याचा आग्रह स्वदेशी तंत्रज्ञानाचा आत्मभान आणण्याचा आज आवश्यकता आहे. आता आपण आपल्या मूळ जो मला विषय दिला आहे त्याच्याकडे थोडंसं जाऊया. जीवनशैली परिवर्तन हा खूप मोठा विषय आहे. खरं म्हणजे वैयक्तिक जीवन, दैनंदिन जीवनामध्येही आपल्याला खूप परिवर्तन ह्याच्या पुढे करायला लागणार आहे. स्वच्छता या दृष्टिकोनातून असेल, सामाजिक आरोग्याचे संकेत असतील. मला असं वाटतं की एक आरोग्य किट आता आपल्याला प्रवासामध्ये नेहमी बाळगावी लागेल. म्हणजे जसं आपण प्रवासात जाताना छोटीशी किट असते आपल्याकडे ज्याच्यामध्ये दाढीचं सामान असेल, काही स्प्रे असेल आणि काही अशा छोट्या टूथपेस्ट, तसं आता याच्या पुढे आरोग्याची किट पण बाळगण्याची आवश्यकता आहे. आणि आपल्या काही कार्यक्रमांमध्ये खरं म्हणजे जसे आपण बुके वगैरे देतो तशी खरं म्हणजे आता एक आरोग्य किट द्यायची आपण आता पद्धत सुरू केली पाहिजे. असं सहकार भारतीच्या माध्यमातून आपण खरं म्हणजे याचा आग्रह धरूया असं मला वाटतं. दुसरं म्हणजे वैयक्तिक आरोग्यासंबंधी सुद्धा आपल्या काही सवयी आपल्याला बदलायला लागेल. आयुर्वेदाकडे आपल्याला पुन्हा एकदा नीट बघायला लागेल. आयुर्वेदाची काय ताकद आहे, कारण आज आपल्याला योग गुरु रामदेवांपासून सगळेजण आयुर्वेदाच्या कारणाने तुमची इम्युनिटी वाढू शकते हे पुन्हा पुन्हा सगळ्या चॅनल्सवरून सांगतायत. योग हे जगाने स्वीकारलेलं आहे, त्याच्याबद्दलही आपल्याला विचार करायला लागेल. वैयक्तिक उद्योग निवड करताना सुद्धा आपल्याला परिवर्तन करायला लागेल. म्हणजे वर्क फ्रॉम होम माझ्या उद्योगामध्ये शक्य आहे का ह्याचा विचार करायला लागेल. तो मला जसं करता येईल तसं माझे जे एम्प्लॉई असेल त्यांना पण वर्क फ्रॉम होम हे करता येऊ शकतं का, असं एखादं संकट आलं तर हे ठरवावं लागेल. उद्योग निवडताना त्याचं स्थान कोणतं असावं. म्हणजे आज खरं म्हणजे एक काल रिपोर्ट वाचण्यात आला, म्हणजे मुंबईचं मेल्टडाऊन होईल अशी एक सध्या चर्चा मीडियावर चालू आहे. कारण मुंबईमध्ये ही संकट वारंवार येत जात आहेत. कधी महापूर येतो, एकूणच तिथल्या सगळ्या सोशल सिस्टीम्स, तिथं जे पॉप्युलेशन वाढले त्यांना तिथल्या सगळ्या सिस्टीम्सवर प्रचंड प्रेशर आलंय. त्यांना मुंबईचं मेल्टडाऊन होईल अशी एक चर्चा सध्या चालू आहे. त्यामुळे वैयक्तिक उद्योगाची निवड करताना त्याच्यामध्ये आपल्याला परिवर्तन त्या स्थानाच्या दृष्टीने करायला लागेल.
दुसरं म्हणजे वैयक्तिक उद्योग किंवा नोकरी करताना जसं उद्योगाच्या बाबतीत म्हणलं जातं की उद्योग सुरू करता त्यावेळेला बाकी पॉलिसी ठरवता, तशी एक्झिट पॉलिसी पण ठरवली पाहिजे. आपण ह्या उद्योगातनं बाहेर कधी पडायचं, कशा पद्धतीने पडायचं, ह्या सगळ्याची एक्झिट पॉलिसी असली पाहिजे असं म्हणलं जातं. तसं वैयक्तिक बाबतीत सुद्धा आपल्याला पॉलिसी ठरवायला लागेल. म्हणजे उदाहरणार्थ मला असं वाटतं की असं ठरवायला लागेल याच्या पुढं की जेव्हा मी एखादी नोकरी करतोय आणि नोकरीनंतर नोकरी करत असताना जेव्हा मी रिटायर होईन ज्या दिवशी, त्यावेळेला नॅचरली मला त्या ऑफिसमधून दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या ऑफिसकडे जायचं नसतं. आपण त्या दिवशी त्या ऑफिसमधनं बाहेर पडतो. खरं म्हणजे आता ह्याच्या पुढे आपल्याला अशी काही पॉलिसी ठरवता येईल का किंवा ठरवली पाहिजे का याचा विचार केला पाहिजे, त्याचा आग्रह धरला पाहिजे. तो म्हणजे तुमची नोकरी संपली, ज्या दिवशी तुम्ही रिटायर व्हाल त्या दिवशी ज्या पद्धतीनं आणि ज्या सहजतेनं तुम्ही ऑफिसमधनं बाहेर पडता, तसंच तुम्ही शहरात नाही बाहेर पडा. सगळ्यांनी शहरात राहण्याची आवश्यकता नाही, त्या शहरातून बाहेर पडा आणि वेगळं त्याचा विचार करून दुसरीकडे कुठं राहायचं याचा आधीपासून तुम्ही प्लॅनिंग करा. आहाराची निवड करताना सुद्धा आपल्याला परिवर्तनामध्ये हा एक फार मोठा आहार आपला कसा असणार, त्याच्यामुळे इम्युनिटी, त्यानंतर त्याच्यामध्ये पण आणण्यासाठी काही केमिकल्स घातलेत का वगैरे, आहाराची निवड करणं हा सुद्धा एक खूप मोठा विषय आहे ज्याच्यावर आपल्याला पुन्हा एकदा रिव्हिजिट करायला लागेल. दुसरं, ह्या सगळ्या कालावधीमध्ये अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक जणांचे उद्योग बंद पडले, कुटुंबाचे काही जण इकडे आहेत काही जण तिकडे आहेत, असं सगळी स्थिती झाली. त्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस निर्माण झाला. त्यामुळे समुपदेशन व्यवस्था याचा सुद्धा आपल्याला विचार करायला लागेल. त्यामुळे समुपदेशनाची उत्तम व्यवस्था असणं हा एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. भविष्य निर्वाह योजनांमध्ये परिवर्तन, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म भविष्य निर्वाह योजनांच्या बाबतीतही आपल्याला बघायला लागेल. आरोग्य विमा, ज्याच्याबद्दल आपल्या भारतामध्ये फार जागृती नाही, पण आता सगळ्या लोकांना बहुतेक आरोग्य विमा याचं थोडंसं महत्त्व पटायला लागेल. त्यामुळे हा एक मोठा विषय आहे की आरोग्य विमा याच्या बाबतीत सुद्धा आपण खरं म्हणजे बदल केला पाहिजे आपल्या जीवनशैलीमध्ये. भविष्यातील योजनांचा निर्णय घेताना सुद्धा आपल्याला जरा कॉशियसली घ्यायला लागेल की 15 वर्षानंतरचं प्लॅनिंग, 20 वर्षानंतरचं प्लॅनिंग हे आता करावं का नाही याचा जरा पुन्हा एकदा विचार करायला लागेल. शॉर्ट टर्म थोडंसं आपल्याला हे निर्णय घ्यावे लागतील. त्यानंतर उद्योग व्यवस्था परिवर्तन, कारखाने, बँक व्यवहार, पर्यटन, आणखी एक महत्त्वाचा विषय पर्यटन हे तर खरं म्हणजे आज सगळ्यात जास्त इफेक्ट झालेलं क्षेत्र आहे. परंतु माणसाला पर्यटन आता काही आम्हाला पर्यटनाची गरज नाही असं मात्र नक्की होणार नाही. पण मग पर्यटनाचं बदललेलं स्वरूप कसं असेल, त्याच्यामध्ये काय काय नवीन संधी आहेत याचा खरं म्हणजे आता आपल्याला ह्या जीवनशैली परिवर्तनामध्ये विचार करायला लागेल. अनेक नवीन संधी याच्यामध्ये निर्माण होणार आहेत. त्यामुळे पर्यटनाची जी तथाकथित नेहमीची स्टँडर्ड्स ठिकाणं होती तिथे एखाद्याला लोक जाणार नाहीत कारण गर्दी होते. पण असं जर असेल तर ज्याचा नेहमी आपण आग्रह धरला पाहिजे याच्या पुढे जीवनशैली परिवर्तनामध्ये म्हणजे सर्वच बाबतीत डिसेंट्रलायझेशन. त्यामुळे पर्यटनाचं सुद्धा डिसेंट्रलायझेशन करता येईल का, मग ते कृषी पर्यटनासारखी एखादी गोष्ट असेल किंवा आणखी काही वेगळ्या स्वरूपात, पण पर्यटन हा सुद्धा विषय आहे. रिअल इस्टेटच्या बाबतीत सुद्धा ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की मुंबईसारखी जी मेगा सिटीज आता झालेल्या आहेत आणि त्यांचं खरंच जर मेल्टडाऊन अशा पद्धतीने झालं तर ह्या रिअल इस्टेटचं सुद्धा छोट्या शहरांकडं हळूहळू लोकांचं राहण्याचं जर सुरुवात झाली, परिवर्तन झालं त्यांच्या विचारामध्ये, तर रिअल इस्टेट तिकडे सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे त्याच्यावर परिवहन व्यवस्था हा एक आणखी एक महत्त्वाचा विषय आहे जो आपण आजपर्यंत कधीच विचारात घेतलेला नाही. म्हणजे जी खरं म्हणजे विकसित देश आहेत तर त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की आहे की तिथली परिवहन व्यवस्था नेहमी सार्वजनिक परिवहन व्यवस्था ही उत्तम असते. आपल्याकडे सार्वजनिक परिवहन व्यवस्था ही नेहमीच खराब कशी राहील याच्याबद्दल विचार केला जातो असं मला वाटतं. हे थोडं धाडसी विधान आहे माझं, पण आपल्याकडे अशा अनेक लॉबीज कार्यरत असतात की ज्या कधीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नीट होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात. असं माझ्याकडे काही आधार पण आहेत त्यासाठी. पण हे जे आहे हे आपल्याला बदलावं लागेल आणि खाजगी प्रदूषण विरहित अशा पद्धतीची वाहनं असतील तरच त्यांना अलाउड करणं, खाजगी वाहन घेण्यासाठी जे काही निकष पुन्हा आणखी कडक करणं ह्या गोष्टी करायला लागतील. उदाहरणार्थ पार्किंग असलं तरच वगैरे अशा काही गोष्टी काही देशांनी गेलेत. दुसरं, मधल्या या सगळ्या कालावधीमध्ये जेव्हा आपण जागतिकीकरण आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आलो त्यावेळेला जस्ट इन टाइम हा एक नवीन प्रकार सुरू झाला. जस्ट इन टाइम म्हणजे एखादा उद्योग असेल त्याला एक 50 कंपोनंट लागत असतील तर पूर्वी इन्व्हेंटरी असायची किंवा इन हाऊस सगळ्याचं प्रोडक्शन व्हायचं. त्याऐवजी आता जस्ट इन टाइम म्हणजे ते 50 गोष्टी ज्या आहेत एखादं यंत्र तयार करण्यासाठी त्या बरोबर वेळेमध्ये, कोणती इन्व्हेंटरी नाही. आज मला 20 मशीनं बनवायची तर 20 मशीनसाठी लागणारे हे 50 पार्ट जे आहेत ते त्यांच्या त्या व्हेंडर्सकडनं त्या वेळेला बरोबर आदल्या दिवशी येतील. बस, त्याला जस्ट इन टाइम म्हणतात. असा प्रकार आजपर्यंत चालत होता जो पुन्हा रिव्हिजिट करायला लागेल. कारण आता जर आपण बघितलं तर सर्वच प्रकारची वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडून पडली आहे. त्यामुळे उद्योग पुन्हा आपल्या सगळ्या पहिल्या स्थितीमध्ये चालू होण्यामध्ये ती एक अडचण आहे. त्यामुळे जस्ट इन टाइमकडेही पुन्हा आपल्याला रिव्हिजिट करायला लागेल. आरोग्य व्यवस्थेचं
व्यवस्थेमध्ये परिवर्तन, खाजगी आणि सरकारी, इथेही पुन्हा तेच वाहतुकीसारखंच या सरकारी आणि खाजगी आरोग्य व्यवस्थेबद्दल आहे. त्याच्याबद्दलही आपल्याला पुन्हा पुनर्विचार करायला लागेल. आपल्या लक्षात आज येते की करोना बाधित जे लोक आहेत त्यांच्यावर आज जे सगळे उपचार होत आहेत ते मुख्यतः सरकारी हॉस्पिटलमध्ये आणि आता सरकारने अक्वायर केल्यामुळे काही खाजगी हॉस्पिटलमध्ये होत आहेत. याचं पुन्हा एकदा पुनर्रचना करायला येईल. सुरक्षा दृष्टीनं सुद्धा परिवर्तन करायला लागेल. देशांतर्गत असेल, आंतरराष्ट्रीय असेल, कारण देशांतर्गतही अशा काही घटना घडल्या ज्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढला वगैरे, ही चर्चा आपण सगळी ऐकली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दलही आपल्याला पुन्हा विचार करायला येईल. सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीनं NRCचा आग्रह धरायला लागेल. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनशिप याचा आग्रह पुन्हा धरायला लागेल. कारण आज जर हे अस्तित्वात असतं तर अनेक गोष्टी आणखी सुकर झाल्या असत्या. त्या कशा याच्याबद्दल आपण बोलू शकतो, पण त्यामुळे NRCचा आपल्याला आग्रह धरायला लागेल. ऑनलाईन व्यवहार, व्यापार ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे आम्ही आता काय 40च्या पुढच्या आहोत, 50च्या पुढच्या आहोत, आम्हाला याची काही गरज नाही असं आता कुणाला लिथार्जिक होऊन चालणार नाही. हे सगळे व्यवहार खरं म्हणजे नीट शिकून घ्यायला लागतील. याच्यामध्ये एक्सपर्टाईज हासिल करायला लागेल आणि ते जास्तीत जास्त पद्धतीनं वापरता यायला पाहिजे. तेच पुन्हा ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीमध्ये आहे. ऑनलाईन शिक्षण ही सुद्धा काळाची गरज आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप काम करण्याची आवश्यकता आहे. स्वयंपूर्ण छोट्यात छोटे सोशल युनिट निर्मितीचं ध्येय आपण ठेवलं पाहिजे. हे आणखी एक महत्त्वाचं मला वाटतं, ज्याला आपण पूर्वी 12 बलुतेदार सिस्टीम म्हणायचो. इतकी तरी अगदी 12 बलुतेदार प्रत्येक गावाची जरी नाही तर निदान पंचक्रोशीमध्ये माणसाच्या दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या गोष्टी उपलब्ध होतील यासाठीची रचना करण्याचा काहीतरी विचार आता याच्यापुढे आपल्याला करायला लागेल. कारण जेव्हा अशा पद्धतीचं महामारीचा प्रकोप होईल त्यावेळेला ट्रान्सपोर्टेशन सगळं बंद होईल. त्यामुळे पंचक्रोशीमध्ये कमीत कमी माणसाला जगण्यासाठी आवश्यक अशा ज्या गोष्टी आहेत त्यांचं नक्की उत्पादन होत असेल, त्याची युनिट आहे, याचा आपण कुठेतरी विचार आजपासून केला तर खरं म्हणजे ज्याला मी मगाशी म्हटलं की आफ्टर करोना हे जे काळाचं एक नवीन डेफिनेशन असेल AC, त्याच्यामध्ये याचा विचार आपल्याला करायला लागेल की पंचक्रोशीमध्ये अशा गोष्टी तयार होतील. शेतीमाल वितरणाची व्यवस्था आपल्याला आज सगळीकडे मीडियामधून लक्षात येते की शेतात माल तर तयार आहे पण त्याची तोडणी करायला माणसं नाही, ट्रान्सपोर्टेशन उपलब्ध नाही, विक्री करायला नाही. त्यामुळे आणि ह्या सगळ्या ठिकाणी खरं म्हणजे उद्योगाची संधी पण आहे. म्हणजे आज आपल्याला ह्या करोनानंतर मोठं अनएम्प्लॉयमेंटला सामना करायचा आहे. या सगळ्यामध्ये उद्योगाची संधी आहे. त्यामुळे हे विन विन सिच्युएशन आहे. शेतीमाल वितरण व्यवस्था असेल, सर्वच बाबतीत थोडक्यात विकेंद्रीकरण हे आपल्याला याच्यापुढे ठरवावं लागेल. स्वदेशीचं पुनरागमन सगळीकडेच होतंय, त्याचा आग्रह आपणही धरला पाहिजे. म्हणजे ग्लोबलायझेशनकडून हळूहळू सगळेजण, सर्वच देश आता आपल्या देशामध्ये सर्व गोष्टी व्हाव्या त्याचा आग्रह धरायला लागेल. त्यामुळे स्वदेशीचं पुनरागमन हे खरं म्हणजे पुन्हा होईल. काही नवीन उद्योग संधींबद्दल आणि आपला देश खरं म्हणजे कृषीप्रधान देश असल्यामुळं मी केवळ ग्रामीण भागात काय संधी आहे त्याच्याबद्दल थोडंसं विवेचन करून माझं हे आजचं विवेचन संपवतो. मला वाटतं वेळ भरपूर झालाय. ग्रामीण भागामध्ये नवीन उद्योगांच्या संधी काय आहेत तर विकेंद्रीकरण हे आपलं जर उद्दिष्ट असेल तर त्याच्यामध्ये खरं म्हणजे आपण शहरामध्ये जर बघितलं तर एक डेटाबेस चांगला निर्माण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गावाभोवतालचं जंगल, नदी, चराई, रानं यांचा डेटाबेस तयार करायचा. हे करण्यासाठी आत्ता उपलब्ध असलेल्या मनरेगासारखी योजना किंवा वनाधिकार किंवा जैवविविधता यासारख्या कायद्यांचा आपल्याला उपयोग केला पाहिजे. गावातच चांगली नर्सरी बनवणं हा एक चांगला त्याच्यामधून असू शकतो. गावातून जे लोक बाहेर गेले आहेत त्यांची यासाठी मदतही घ्यावी लागेल आणि ती घेतली पाहिजे. त्याशिवाय स्थानिक प्रक्रिया उद्योग ह्याला आता ह्याच्या पुढे आपल्याला प्राधान्य देता येईल. त्याच्यामध्ये उद्योगाची संधी आहे. शेती, वन यामधून जे उत्पादन मिळतं त्यावर फार कमी प्रक्रिया प्रत्यक्ष गावामध्ये होते, ज्याला आपण व्हॅल्यू एडिशन म्हणतो, ते गावामध्ये होत नाही. उदाहरणार्थ भात उत्पादक क्षेत्रामध्ये बहुतेक साळीपासून भात करण्यासाठी ठराविक ठिकाणच्या मिलमध्ये जावं लागतं. खरं म्हणजे आज ही टेक्नॉलॉजी छोट्या स्वरूपातली अवेलेबल आहे, छोट्या राईस मिल अवेलेबल आहेत. त्यामुळे अशा पद्धतीचं स्थानिक प्रक्रिया उद्योग हे त्यातलं पुढचं एक असेल. त्यानंतर आणखी एक लक्षात येतं म्हणजे भाजीपाला, फळभाज्या यांची नर्सरी बऱ्याच ठिकाणी नाही आहे, ती आपल्याला करायला लागेल. ह्या सगळ्याची विक्री, विपणन व्यवस्था करायला लागेल. पर्यटन, ज्याचा उल्लेख मी केला, पर्यटन वेगळ्या प्रकारचं असू शकतं. पर्यटन ही शहरी जीवनाची महत्त्वाची गरज बनली आहे. लोकांना सवय लागली आहे, ती सवय सहजासहजी मोडणार नाही. त्यामुळे जोडीला एखादं, आणि त्यांचं ते स्टेटस सिम्बॉल पण असतं, आम्ही पर्यटनाला जातो ते. पण सध्याच्या परिस्थितीत मात्र पर्यटनाची सगळी गणितं आपल्याला बदलायला लागतील आणि त्यामुळे पुढल्या 1-2 वर्षात परिस्थिती सुरळीत होताना ग्रामीण पर्यटन, कृषी पर्यटन याच्यामध्ये आपल्याला उद्योगाची संधी असू शकते. त्याचबरोबर आणखी एक म्हणजे आवश्यकता जी आहे ती आपल्या शेतीचा साईज खूप छोटा झालाय. त्यामुळे सगळ्यांना सगळ्या टेक्नॉलॉजी, सगळी अवजारं घेता येत नाहीत. तर खरं म्हणजे सहकार भारतीनं यात पुढाकार घेऊन खरं विचार केला पाहिजे.
अवजार बँक आपल्याला काही करता येईल का? शेतीला लागणारी जी अवजार असतात वेगवेगळी, त्याची अवजार बँक आपल्याला सहकारी तत्वावर करता येईल का, ह्याचा विचार करण्याची आता आवश्यकता आहे. बियाणं खरं म्हणजे हा शेतीचा आत्मा आहे. त्यामुळे चांगली बियाणं सहकारी तत्वावर एखादी छोटी सहकारी सोसायटी निर्माण करून आपल्या पंचक्रोशीमध्ये जी लागवड होती अशी सर्व बियाणांची एक बँक, ही खरं म्हणजे बियाणांची बँक, अवजार बँक, ह्या सगळ्या खरं म्हणजे नवीन उद्योगाच्या संधी आहेत आणि आपल्याला नवीन जीवनशैली बदलामध्ये याचा आपल्याला उपयोग करून करता येईल. तसंच फिरती मधमक्षिका पालन केंद्र. आज आपल्याला मधमाशी पालनाचा व्यवसाय माहिती आहे, तो ज्यांच्याकडे शेती आहे, मोठी बागायती आहे त्यांच्याकडेच. पण खरं म्हणजे हा सुद्धा एक वेगळा विचार करता येईल की फिरती अशी मधमाशी पालनाची एखादी आपल्याला सोय करता येईल का. अशा पद्धतीचा आपण खरं म्हणजे वेगवेगळा विचार करू शकतो. मी केवळ कृषी आणि ग्रामीण भागातल्या या उद्योगांच्या संधींबद्दल, जीवनशैली बदलामध्ये बोललो लिमिटेड वेळामध्ये. शहरामध्येही अशा संधी असू शकतात. त्यामुळे सहकार भारतीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या अनेक उद्योग संधी ग्रामीण आणि शहरी भागात उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे, असं या निमित्तानं मला वाटतं. आपल्या सर्व कार्यक्रमांचा समापन आपण समापन मंत्राने करतो, तो म्हणतो आणि मी थांबतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग भवेत्. धन्यवाद. नमस्कार.